म्हातारपणाची काठी म्हणून आई वडील मुलाकडे पाहत असतात. त्याला तळहाताच्या पोटासारखं जपत असतात. मात्र मोठी झाल्यानंतर अनेक मुलं आपल्या आई वडिलांनाच घराबाहेर काढतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. पण नशेच्या आहारी गेलेल्या मुलाने चक्क दारूसाठी पैसे न देणाऱ्या आईच्या डोक्यात पार घालून खून केल्याची धक्कादायक घटना अहमदपूर तालुक्यातील साताळा खुर्द गावात घडली आहे. संगीता नाथाराव मुंडे असं या 40 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे, तर ज्ञानेश्वर नाथाराव मुंडे असं 23 वर्षीय मुलाचं नाव आहे. घटनेनंतर ज्ञानेश्वर घटनास्थळावरून फरार झाला होता. 5 एकर शेती, पदरी 2 मुले, तसा संसार सोन्याचा. पण मोठ्या ज्ञानेश्वरला दारूचा नाद लागला आणि सुखी कुटुंबाला ग्रहण लागले. ज्ञानेश्वरचे वडील देव दर्शनासाठी परळी वैजनाथला गेले होते. तिकडूनच ते पंढरपूरच्या वारीसाठी जाणार होते. पण परळीतच असताना त्यांच्या लहान मुलाचा फोन आला आणि पायाखालचीच जमीन सरकली. आईला मोठ्या भावाने बेदम मारला आहे. ती जणू शेवटच्या घटका मोजत आहे. हे ऐकून ते खालीच बसले. त्यांना काही सुचेनासं झाले. अशा परिस्थितीतच तासाभराने त्यांना दुसरा फोन आला आणि आयुष्य पत्नीच्या निधनाने आयुष्यच उद्ध्वस्त झालं. कसेबसे ते लातूरला पोहोचले. शासकीय रुग्णालयातून पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला. आपल्या अर्धांगिनीला आपल्या पोटच्या पोरानं असं क्रूरपणे संपवावं, यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय, असाच प्रश्न त्यांच्या मनाला पडलाय. हे कमी का काय म्हणून पोलिसांच्या संशयाच्या टप्प्यात आले. त्यांना चौकशीसाठी बोलवून पोलिसांनी चांगला चोप दिला. मात्र आपला काही हात नसल्याचे ते वारंवार पोलिसांना सांगू लागले. दरम्यान फरार ज्ञानेश्वरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्यांनी हा खून वडिलांनी केल्याचा आव आणून वडिलांनाच या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणी ज्ञानेश्वरने दारूसाठी आई संगीताला पैसे मागितले असणार. तिने दिले नसल्याने त्याने रागाच्या भरात हे कृत्य केले असावे, अशी तक्रार ज्ञानेश्वर मुंडेचे वडील नाथराव त्र्यंबक मुंडे यांनी किनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून किनगाव पोलीस ठाण्यात मुलगा ज्ञानेश्वर मुंडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक तोटेवाड यांनी दिली आहे. आपल्या देशात टॅलेंटेड लोकांची कमतरता नाही. लोक त्यांच्या क्रिएटिव्हिटीच्या जोरावर जुगाड करून अनेकदा अशा गोष्टी तयार करतात ज्या पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं. सोशल मीडियावरील लोकांच्या जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या जुगाडाच्या माध्यमातून लोक आपल्या रोजच्या समस्यांवर उपाय शोधून काढतात. दरम्यान लोक आपल्या जनावरांच्या सोयीसाठीही अनेकदा जुगाड तंत्रांची मदत घेताना दिसतात. या संदर्भातील एक व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. त्यात एका व्यक्तीने गायीच्या डोक्यावर चक्क हेडलाईट लावली आहे, जेणेकरून रात्रीच्या अंधारात गायीला गवत सहजपणे चरता येईल. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या अंधारात एक गाय गवत खाताना दिसते आणि तिच्या डोक्यावर हेडलाईट लावलेली आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही तिला गवत स्पष्ट दिसत आहे. गायीच्या 2 शिंगांमध्ये बेल्टच्या मदतीने ही हेडलाईट बसवण्यात आली आहे. हा व्हिडिओ ट्विटर एक्स अकाउंटवर एनिझेटॉर नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की स्विस शास्त्रज्ञांची नवीन शोध. सहसा खाणीमध्ये काम करणारे कामगार डोक्यावर हेडलाईट लावून काम करताना दिसतात, परंतु या गायीला रात्री गवत चरता यावे म्हणून तिच्या डोक्यावर हेडलाईट बसवण्यात आले आहे. अनेकांना हा जुगाड आवडला आहे की ज्यामुळे ते व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की ही एक उत्तम कल्पना आहे, तर दुसऱ्याने लिहिले की पुढचा शोध असा असेल की गायीच्या डोळ्यांवर नाईट विजन चष्मा बसवला जाईल.